Thank you.
Hare
Kरुणा
भगवते शौनशानाजी हनुमंता तुकानुरामदूता कार्य भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुगता ब्रह्मांडम सोडून ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं सदुसंगतमस्यादिलक्षणम् एकमेकं विमलवचनं समधिसाक्षभूतं भावातीतं प्रेमरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांची केली आज स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होण्यापार सदा नाम घोष करू हरिकथा तिनी सदा चिंता समाधान प्रस्तुत स्वाप सरी प्राप्त प्रसंगी तुम्हा संत बाबांच्या सेवेकरता निवडलेला भंग जगाच्या कल्याणाकरता स्वतःच्या हितावर पूज्यवला दलत ठेवून केवळ तुमचा आमचा संसार सुखीवर स्वतःच्या संसारावर पाणी ओतून समाज निर्णय जगातील सुप्रसिद्ध साधू संत सम्राट जगद्वंदनीय महाचौक्षण्याचे असणारे देहूचे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचे प्रतिपदी विश्वास या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व प्रतिपादित करतात. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा श्री क्षेत्र पारमाची वाट श्री क्षेत्र पारमाची येथे चालू असलेला हा सालाबाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प मोकण्याचं काम तुम्हा समस्त पारमाची ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमानं आणि खास आमचे स्नेही आदरणीय हरिभक्त पारायण महेंद्र दादा माणुसने आणि आमचे राठू दादा खोपडे यांच्या आग्रहानं तुम्हा मंडळींच्या दर्शनाचा योग आणि माझं सौभाग्य वास्तविक कीर्तनाची छापील वेळ आहे 7 ते 9 आणि आता घड्याळात वाजले किती 8:30. माझ्याकडे फक्त शिल्लक आहे अर्धा तास. वास्तविक पुराणकारांनी असं सांगितलं एकदा जवळला खटवंदरायास त्या खटवंदराला 1 तास उरला पण माझ्या वाटला दिलाय अर्धा तास. आता अर्ध्या तासामधील प्रस्तावना मांडायची का अभंगाचा भारार्थ करायचं माझी मजल तुम्हा मंडळींवर आहे लक्षात ठेवा. कारण कीर्तन आहे जेवणाच्या अगोदर भजन आणि नंतर भोजन. माणूस बाकीचं सण करतो पण जेवणाची वेळ तळलेली सण करत. आणि जर मी 10 वाजवले तर तुम्ही माझे 12 वाजवून शहराला नाही. मग आता तुम्ही मला सांगायचं किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं तुम्ही म्हणाल त्यावेळेला जे म्हणजे नाश्त्याची सोय झालेली आहे. कारण मीच नाश्ता नाही केलेला महाराज. सकाळी कंपनीत 12 वाजता कॅन्टीनला जेवलो तिथून अजून काही नाही. आणि म्हणून तुम्हाला संत महात्म्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय रचून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व प्रतिपादित करता. लक्षात ठेवा या जगतामध्ये प्रत्येकाला एका गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट म्हणजे सुख. या जगामध्ये प्रत्येकाचे प्रयत्न आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी बिछाण्यावर पडेपर्यंत प्रत्येकाचा प्रयत्न आहे केवळ सुखाकरता. आणि म्हणून तो जीव सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धडपड करतो. धडपड शब्दाचा अर्थच असा आहे हे धडपडेपर्यंत जी क्रिया होते त्याला म्हणतात धडपड. सुंदर सांगतात दुःखात आदित्य जंतू सुखम सर्वाय. या जगतामध्ये प्रत्येकाला सुख
सुखाची फार गरज आहे महाराज. बघा तू नुकतंच बोलायला लागलेलं एखादं मूल त्याच्या हाताला धरावं आणि मंदिरामध्ये घेऊन यावं. मंदिरात आणल्यानंतर त्या मुलाला सांगावं लागत नाही महाराज. तो देवासमोर हात जोडतो आणि देवाला एकच प्रार्थना करतो, देव बाप्पा मला सुखाचा ठेव. काय करतो त्याला सुख? माझा प्रश्न आहे तुम्हाला, सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय व्याख्या सुखाची? ज्या सुखाकरता मी प्रयत्न करतो आणि ते सुख साधण्याकरता त्या साधनाचा अवलंब करतो, ते साधन मात्र आमचं चुकीचं ठरलं आणि साधन अवलंब केलं. पण कोणतं? संसार. आम्ही या संसारात आल्यानंतर सुखाची प्राप्ती करण्याकरता, सुख शोधण्याकरता प्रयत्न करतो, पण आम्हाला सुखाची प्राप्ती झाली नाही. याचं उत्तर माऊली ज्ञानोबाला देतात की ज्या संसारात तुम्ही सुख शोधताय तो संसार कसा आहे? संसार दुःख.
त्याचं पाणी कधीच गोड येणार नाही. तसं महाराज म्हणतात, ज्या संसारात तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताय तो संसारात कसा आहे? दुःख बांधवडी प्रयत्न जरी केला तरी सुख मिळणार नाही. मग प्रश्न पडतो का हो, जर संसारात सुख नाहीये तर हा जीव पुन्हा पुन्हा त्या संसारात का रममान होतो? याच एकच उत्तर आहे महाराज. मला सांगा, तुम्हाला घड्याळ कळतं? घड्याळ किती काटे असतात? घड्याळात किती काटे असतात? 3 काटे, बरोबर? कोणते? नंबर 1 सेकंड काटा, नंबर 2 मिनिट काटा आणि नंबर 3 तास काटा. या काट्यांची फार मोठी गंमत आहे महाराज. बघा तुम्ही, तो सेकंड काटा जेव्हा 60 घरं फिरतो तेव्हा तो मिनिट काटा फक्त थोडासा पुढे सरकतो. पण तो मिनिट काटा जेव्हा 60 घरं फिरतो त्यावेळेला तो तास काटा फक्त 1 घर पुढे सरकतो. मला सांगा, त्या तास काट्याला 1 घर पुढे सरकवण्याकरता त्या सेकंड काट्याचे काही कमी हालत तो ते विचार फिरतो. त्याला कोणी सांगितलं फिरायला का? बसावं ना त्याला. पण त्याची एक गंमत आहे, तुम्ही जर हे घड्याळाचं उलट्या बाजूने जर ठेवलं ना तर तुमच्या लक्षात येईल या घड्याळामध्ये 2-3 चाकं बसवलेली असतात. ती चाकं त्या सेकंड काट्याला असं गरगर फिरायला लावतो. तसं तुमचं आमचं झालंय. या संसारात सुख आहे करत असताना देखील तुम्ही आम्ही या सुखात रममान होण्याकरता या संसारात गरगर फिरतो, पण सुख मिळत नाही. पण तरी देखील विचारलं म्हणजे काय महेंद्र दादा, कसं काय चाललंय? महेंद्र दादा उत्तर देतात, ओके. आता किती बसले त्यांच्यावरती जरी ठोके तरी ते म्हणतात ओकेच. हसता गेलं तुमचं आमचं तेच चाललंय. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावामध्ये गणपतीचं सुंदर असं मोठं मंदिर होतं आणि त्या मंदिरात बरीच मुलं खेळत होती. महाराज खेळता खेळता काय एकाला सुटलं काय माहिती महाराज. त्यानं काय केलं, त्या गणपती बाप्पाच्या बेंबीमध्ये बोट घातलं. रोज गणपती बाप्पाला गार पाण्याचा अभिषेक असल्यामुळे त्या बेंबीमध्ये विंचू महाराज बसले होते. ज्यावेळेला त्या पोराला बोट घातलं ना महाराज, त्या विद्वाने असा आशीर्वाद दिला, शुभं करोति कल्याणं. त्याच्या हाताला झटका पडला, त्याने असा जोरात धरला आणि दुसऱ्या हाताने असा मागं धरला. त्यामुळे दुसऱ्याने बघितलं, म्हटलं काय झालं? म्हटलं काय नाही, बेंबी एकदम गारजगार. म्हटलं खरंच? म्हटलं बघ बोट घालून. त्या दुसऱ्यानं महाराज त्या बेंबीमध्ये बोट घातलं आणि बोट घातल्याप्रमाणे विद्वाने त्याला देखील आशीर्वाद दिला. तो ओरडणार, ओरडायचं नाही. कुणी विचारलं बेंबी कशी, सांगायचं गारजगार. हसताय काय तुमचं आमचं ते झालंय. या संसारात फटके खाऊन मारायला आलो तरी सुद्धा आमच्याकडून संसार सोडत नाही. संत मातेने ज्यावेळेला या जगाचं अवलोकन केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं या सगळ्यांना संसारामध्ये सुखाची गरज आहे, सुखाची अपेक्षा आहे, समाधान पाहिजे. पण ते समाधान कोणत्या साधनानं मिळेल ते साधन यांना कळलेलं नाहीये. साधन चुकलेलं आहे. म्हणून संत महात्मे तुम्हाला मला साधन सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर तुमच्या
जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच करा. आम्ही जीवनामध्ये ज्या साधनाचा अवलंब केला त्या साधनाचा अवलंब केला. ते साधन कोणतं? महाराजच्या सेवेच्या अभंगाच्या पहिल्या पण एकच सांगतो की मराठी भाषेसारखी श्रीमंत भाषा जगाच्या पाठीवर कोणती नाही.
माझा मराठी बोलू कौतुके बरे अमृताते ही पहिला जिंके आईसी अक्षरी रसिके मिळवी. तुमच्या माहिती करता सांगून जातो महाराज, मराठी भाषा ही इंग्रजी भाषेपेक्षा दुप्पटीने श्रीमंत आहे. याचं कारण इंग्रजी भाषेची मूळाक्षर वर्णाक्षर आहे 26 आणि मराठी भाषेची अ पासून ते पर्यंत एकूण वर्णाक्षर आहेत 52. हे माझ्या मताचं नाही सांगत महाराज, माझी माऊली दरबारासाठी हा 52 वर्णाक्षर होता. दोन मंत्र आहे बंधू सुद्धा तरी 52 उच्चारिता जीवाची म्हटले. ही 52 अक्षर अशी काही या 52 अक्षराचा अभ्यास करण्यापेक्षा माऊली देवाला सांगतो फक्त एकच करा. काय करा? या 52 अक्षरापैकी 2 अक्षर वाजू नका. कोणती? महाराजांचं सुंदर प्रमाणे महाराज ऐका. 50 अक्षरी करसी भोवरी शेकी तुझे तोंड या बलिनामाची ओळे हे पाणी संसार दंडोने घाली रकारा पुढी मकार मांडिका उतरसी समतुका शंभूती. या 52 अवरणापैकी फक्त 2 अक्षर बाजूला काढ. एक र काढ आणि एक म काढ. त्या रला एक आकार दे, त्याचा रा कर आणि म त्याच्या समोर जो राम मंत्राचा जप केला तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहिला नाहीये. करायचं असेल तर एकच करा. काय करा? त्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही घ्या, पण कसं घ्या? सदा. सदा हे विशेषण या अभंगाच्या प्रत्येक शब्दाच्या पुढे लावायचं. सदा नाम, सदा घोष, सदा करू हरिकथा, तिने सदा चित्ता, सदा समाधान. या पद्धतीने जर जीवनात तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्या जीवनात समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय केलं? आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि म्हणून आमच्या जीवनात आम्हाला प्राप्ती झाली. कशाची? तिने सदा चित्ता समाधान. म्हटले का हो? या भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखात सहज येतं काय? महाराजांचं सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नामैल श्रीरामाची. जर तुमच्या असणाऱ्या प्रारब्धामध्ये जर पुण्य संचय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम तुमच्या मुखात येईल, अन्यथा येणार नाही. मला सांगा आता मात्र सगळेच कीर्तन देऊन बसलेत का? जेवढी चाकरमणी मुंबई पुणे सुरत बडोदा आली असती सगळी इथे येऊन बसलेत का? बघा विचार करू. एकच सांगतो इथं येण्याकरता पुण्य संचय असावा लागतो. महाराजांचं सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात कारण ते कपाळ ज्याच्या नामलेवाची सगळे सौभाग्य तुझी हरिरंगिनाचे. कारण ते कपाळ ज्याच्या नामलेवाचे. ज्याचं कपाळ करता येणार त्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम अजिबात येणार नाही. महाराज याच्या पुढचं प्रमाण सांगू. तरला भाग्यवंत तुलते हरी कीर्तनात. या कीर्तनात नाचण्याकरता या कीर्तनात गाण्याकरता त्याचं भाग्य असावं लागतं महाराज. तर इथं नाचे नाहीतर नाचे पण कुठं नाचे? वरातीत नाची, कीर्तनात नाही नाची. बघा तुम्ही महाराज खरंच महामंडळांचे भाग्य एवढं आहे की आमच्या महेंद्र दादांसारखे गोपाळ दादांसारख्या मंडळांमुळे हे अनिकेत महाराजांचे मित्र मंडळ तुम्हाला प्राप्त झाले महाराज. म्हणून एक वेळ त्यांच्यासाठी काय नाहीतर आज कीर्तनाला कीर्तनकार भेटतात पण साथीचा अभाव ही साथ कुठंच मिळत नाही महाराज. पण ही साथ मिळण्याकरता आणि या साथीला उभं राहण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं महाराज. तरच नाचे, तरच नाचे, नाहीतर नाचे पण वरातीत नाचे, कीर्तनात नाही नाचे. काही वयस्कर मंडळीने सांगा म्हटलं बाबा जरा काय घेऊन घे. हा हे म्हातारा म्हणतो त्याचं काही वय आहे वय. पण तेच म्हातारा एखाद्याची वरात निघू द्या आणि थोडीशी सोय करा. बघा महाराज ते म्हातारा
असं बेभान होऊन असं बेभान होऊन असतं त्याच्या कोरोनाला वाटते ती कोरोनावर उतरतात घरात उतरतात आणि बाहेरच्या दरवाजाला कडी मारतात पण ते वाजलेलं ऐकल्यानंतर ते म्हातारा गप्प बसत नाही ते मागच्या दाराची कडी उघडतो आणि परत अंगात नाचा घेतो पण कीर्तनात उठतं तर नाही नाचे महाराज यासाठी महाराज सांगतात इथं नाचण्याकरता भाग्याचा ओळख भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या कीर्तनात नाचण्याकरता भगवान परमात्म्याचं नाम मुखात येण्याकरता पुण्याची गरज आहे अन्यथा हे नाम येऊ शकत नाही महाराज तुम्ही म्हणाल कशावर ऐका बाप नास्तिक होता पण पुरा आस्तिक होती बापाचं वय होत आलं होतं मरणाचं अवस्थेत बिछाण्यावर पडलेला होता मुलांनी गीता वाचली होती भावम ते जनते ते कलिवरम तमतमयवती कौतेय सदा तस्भाव भाविका अंती मुक्ती जे साचमय पुढे गती म्हणजे मरणाच्या वेळेला जर नाव आलं भगवान परमात्म्याच्या मुखातून त्याला सद्गती प्राप्त होते म्हणून त्या मुलांनी आपल्या बापाला आग्रह केला म्हटले बाबा मनाला रामकृष्ण हरी मनाला रामकृष्ण हरी पण ते बाप म्हणाला आपल्या पॅनलचं नव्हतं हे हिरण्यकश्यपूच्या पॅनलचं होतं हिरण्यकश्यपूचं पॅनल माहिती नाव घेऊन ही देवाचे हे वेद हिरण्यकश्यपूचे भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं नाही असा हिरण्यकश्यपू त्या बापानं मला तोंडातून नाव घेतलं तर नाही पण कानात बोट घातली कानाला ऐकलं देखील नाही शेवटी पोराने विचार केला म्हटले आपला बाप एक नंबरचा कंजूस आहे मग आता काहीतरी करून चित्र उभं केलं पाहिजे जेणेकरून बापाच्या मुखामध्ये नाम येईल म्हणून त्या पोराने काय केलं बिरवाडीतून एक साखरेचं पोत आणलं आणि म्हाताऱ्याचं खाट तिथं होतं त्याच्या समोर ठेवलं पण नुसतं ठेवलं नाही त्या पोत्याला त्याने होल पाडला आणि त्यातून साखर त्याचं चित्र उभं केलं त्याला 2 मुलं होती एकाचं नाव होतं राम आणि एकाचं होतं शिवा त्या पोराला वाटलं की आपल्या बापाने ही साखर घालताना बघितली की आपला बाप आपल्याला हाक मारेल आणि आपल्याला सांगेल अरे राम त्या पोत्याला शिवा अरे राम त्या पोत्याला शिवा पुढं असं म्हणतात की बोलण्याची वाचा कमी होते आणि मग त्याला जास्त बोलता येणार नाही तो एवढंच म्हणेल राम शिवा राम शिवा राम शिवा पण ते बाप भारत त्याचेही पुढचं होतं ते राम पण म्हणलं नाही आणि शिव पण म्हटलं नाही ते पोराला म्हटलं अरे कालच्या नो त्या पोत्याला टाच मारा म्हणजे कालट्यानं म्हणलं राम उघडला आणि टाच मारा म्हणण्यात शिवा वगळला नाही रुटी देवाचं नाव महाराज शेवटी असं म्हणतात ते म्हातारे मेले पोरांनी विचार केला जिवंतपणी बापाच्या तोंडात देवाचं नाव नाही आलं तर आता याला काशीला घेऊन जाऊ म्हणून त्यांनी एक गाडी केली त्या गाडीच्या डिकीमध्ये म्हाताऱ्याचं प्रेत टाकलं आणि गाडी काशीच्या दिशेने निघाली अर्धा अधिक प्रवास झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं भूक लागली म्हणून त्यांनी गाडी एका धाब्याच्या बाहेर उभी केली सगळी मंडळी गाडीतली जेवायला गेली महाराज आणि ती गाडी जिथं उभी केली होती ना तिथे एक महारूपी पडलेला होता अंगातून रक्त वाहत होत चालण्याची ताकद नव्हती त्याने विचार केला आणि असे गाडी जवळ आलेली आहे सीटवर कोणी बसायला घेणार नाही पण म्हटली डिकीत बसायला काय हरकत म्हणून त्यानं काय केलं की गाडीची डिकी उघडली उघडलं तरी अगोदरच रिझर्वेशन आत बसलेलं होतो त्याने हात विचारलं थोडी जागा देता का बसायला जागा देता का पण ते मेलेलं होतं त्याचं काही लक्ष नव्हतं शेवटी त्यानं काय केलं आपली सगळी ताकद पडली आणि त्या म्हाताऱ्याचं ओढलं आणि खाली गटारात टाकलं आणि हे त्या डिकीत बसलं गाडी काशीला गेली मला एवढंच करायचं होतं त्या म्हाताऱ्याच्या मुखात देवाचं नाव आणण्याचा प्रयत्न केला मुलांनी पण नाही आलं महाराज काशीला नेण्याचा प्रयत्न केला पण नाही गेलं काशीला अवघे बरोबर वर्णन करतात आणि माझी वडील ते भस्मवून एवढे का श्वानावर पडली झाली म्हणजे त्याला कुत्र्याने निघाल्याने खाल्लं पण ते काशीला गेले नाही कशा करता जर तुमच्या जन्मामध्ये जर पुण्याची सामग्री असेल तरच तुमच्या मुखामध्ये नाव येईल म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये त्या नामाची
पुण्याई होती म्हणून आमच्या मुखामध्ये नाम आलं आणि म्हणून आम्ही काय केलं सदा नाम भूष सदा चित्ता आम्हाला आमच्या जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती झाली. लोक म्हटले महाराज ठीक आहे तुम्ही देवाचं नाव घेतलं तुम्हाला समाधान प्राप्त झालं पण का म्हटले ते समाधान तुम्हाला किती प्राप्त झालं त्याचं मोजमाप मारू अभंगाच्या दुसऱ्याच्या आम्ही भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं त्याचा परिणाम आम्हाला सुखाची प्राप्ती झाली समाधानाची प्राप्ती झाली. मग लोकांनी प्रश्न केला म्हटले महाराज तुम्हाला प्राप्त झालेलं सुख आणि समाधान किती प्राप्त झालं त्याचं मोजमाप महाराजांच्या दुसऱ्या चरणातून सांगतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आम्हाला आमच्या जीवनामध्ये एवढं सुख प्राप्त झालं एवढं सुख प्राप्त झालं की जणू काही सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर धारण केले. बघा महाराज म्हणतात या सुखाचं मोजमाप आम्हाला करताच येत नाही. मला सांगा तुमच्या गावामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी किती आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर सांगता येईल का नाही? 10,000 लिटर 20,000 लिटर. पण तुम्हाला प्रश्न विचारला का हो समुद्रामध्ये पाणी किती आहे सांगता येईल? फक्त एकच उत्तर आहे पाणीच पाणी. तसं जगद्गुरु तुकोबांना विचारलं म्हटले महाराज या नामचिंतनाद्वारे तुम्हाला पुण्याची प्राप्ती झाली पण ते सुख ते समाधान तुम्हाला किती मिळालं? माझ्याने उत्तर दिलं सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. जणू काही आम्ही सर्व सुखाचे अलंकारच आमच्या अंगावर धारण केले. याचं कारण महाराज सांगतात ऐका या नामस्मरणानं एवढं सुख मिळतं की नारद महर्षी भक्ती सूत्रामध्ये सांगतात प्रतीक्षा नमोवर्धमानी. नामचिंतनानं जीवाला सुख मिळतं पण किती मिळतं? प्रत्येक क्षणाला ते वाढतं सुख मिळतं. मला सुंदर प्रमाणे सांगतात सुख Oh
जणू काही सर्व सुखाचे अलंकाराने धारण केले. जर तुम्ही आम्ही थोडस सोन्याचे अलंकारावर धारण केले तर आपली चाल बदलते, आपलं बोलणं बदलतं, आपलं वागणं बदलतं. एखाद्याचं लग्न असू द्या, लग्नामध्ये गाववाले बिचारे त्या गर्दीमध्ये एवढं जेवण बनवतात आणि जेवण बनवल्यानंतर जेवणाला पंक्ती वाढल्या जातात. गाववाले जेवण वाढत असतात, पण या आपल्याला पंक्तीमध्ये एक जण असा आलेला असतो महाराज, तो काम काहीच करत नाही, तो फक्त पंक्तीतून फिरतो आणि फिरताना एकच सांगत असतो, इथे हे वाडा, तिथं ते वाडा, तिथं ते वाडा. तो वाडा सांगत नसतो, तो म्हणतो माझ्या बोटाच्या बघा, इथं हे वाडा, तिथं ते वाडा. उगीच अख्ख्या पंक्तीतून फिरत असतो महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य, जर आधार आमची आमटी जर बोटात घातली तर आपल्या वागण्याने एवढा बदल होतो. मग संत महात्म्याने तर सगळे सुखाचे अलंकार धारण केले, त्यांच्या वागण्यात किती बदल झाला असेल त्याचं उत्तर महाराज पोवाडा होतात. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. ते अलंकार धारण केल्यामुळे आमची वागण्याची पद्धत बदलली. कशी झाली तर आनंदी. पहिला गुण आम्हाला प्राप्त झाला कोणता, तर आम्ही आनंदात वावरायला लागलो. मग लोकांनी प्रश्न केला, म्हणाले महाराज या देवाचं भजन केल्यानंतर तुम्हाला जीवनात आनंद प्राप्त झाला, कसा बरं प्राप्त झाला? महाराज याचं उत्तर देतात ऐका. ज्या भगवान परमात्म्याचं आम्ही भजन करतो तो भगवान परमात्मा कसा आहे, विटेवरी नीट आनंदाचा कंद. त्या भगवान परमात्म्याजवळ आमचा संबंध येतो आणि त्याचा आनंद बोलतो आम्हाला देतो. पण महाराज म्हणतात या नामचिंतनाला आम्हाला पहिला गुण प्राप्त झाला, तो गुण म्हणजे आनंदी. आम्ही जीवनामध्ये आनंदी राहतो. माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला महाराज, आनंद शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? नाही शब्द. दुःख. दुःख हा सुख शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे, आनंदाला नाही. एकच सांगून जातो महाराज, हा आनंद फक्त परमार्थात मिळतो आणि म्हणून परमार्थातल्या आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. आणि महाराज म्हणतात आम्हाला पहिला गुण प्राप्त झाला आनंदी. नंबर 2चा शब्द सांगतात निर्भय. आम्ही आमच्या जीवनामध्ये निर्भय झालो, आम्हाला कशाची भीती राहिलेली नाही. वरण माझेरी विभागाचं वैभव रायगड भूषण हरिभक्त पर्यंत संकेत महाराज खरं त्याचं भाग्य की माझ्या कीर्तनाला मात्र त्यांची उपस्थिती असतेच. मी काही मोठं नाहीये त्यांच्यापेक्षा, आवडती उपस्थिती असते. म्हणजे थांबते किती वेळ हे मला सांगता येणार नाही, पण येतात. आणि म्हणून महाराज सांगतात आम्हाला दुसरा गुण प्राप्त झाला कोणता, निर्भय. आम्ही जीवनामध्ये निर्भय झालो म्हणजे आम्ही निर्भय झालो, आम्हाला कशाचीच भीती राहिली नाहीये. एक सांग, माणसाला भीती प्राप्त होते कुठं, जिथं द्वैत असेल तिथं भीती असते, जिथं द्वैत नाही तिथं भीती अजिबात नाहीये. तुम्ही म्हणाल कसं, माऊली ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीत दिलेलं उदाहरण. माऊली ज्ञानोबाई म्हणतात मिठाला भीती होती. कुणाला? मिठाला भीती होती. कुठपर्यंत? जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी मीठ पाण्यात पडलं मिठाची भीती गेली, कारण ते मिठच पाणी झालं. माऊली ज्ञानोबाई सुंदर ओवी सांगतात, पाणी बुडवली तर मिठाची पाणी ऐकली.
देवी आपण झाले आठवते झालेली नाशे होईल. त्या बीजाला भीती होती कुठपर्यंत पाण्यात पडेपर्यंत. ज्या दिवशी ते पाण्यात पडलं भीती संपली. महाराज म्हणतात आम्हाला भीती वाटत होती कुठपर्यंत देवाच्या चरणाजवळ जात नव्हतो, त्याचं नामचिंतन करत नव्हतो तोपर्यंत भीती होती. पण ज्या दिवशी आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आमची भीती गेली. पण महाराज म्हणतात आम्ही कसे झालो निर्भय. आम्ही निर्भय झालो. आणि शेवटचा शब्द महाराज वापरता डुलत असो. आम्ही डुलायला लागलो. मला सांगा नामस्मरण केल्यामुळे डुलतो आणि डुलतो तो महात्मा डुलतो तो साधू अशी जर व्याख्या केली तर आमच्याकडून संध्याकाळी 6 वाजल्यानंतर बरेच जण डुलतात. त्याला साधू म्हणायचं याचे पुढे सांग. आताही तुम्ही बसल्या इतर कीर्तनामध्ये 1-2 पेशंट महाराज एवढे सिरियस झाले वाटतं असेच उचलाव्याने बोलवले हॉस्पिटलमध्ये टाकावे. म्हणजे ज्याला झोप आली तोही डुलतो, ज्याला चक्कर आली तोही डुलतो आणि ज्याने घेतले तोही डुलतो. मग डुलतो तो महात्मा अशी जर व्याख्या केली तर ती तापेशीर महाराजांना नाहीये. महाराज म्हणतात या नामचिंतनाने डुलतो. कसा डुलतो कबीरदास महाराज वर्णन करतात. कवा हसे कब रोगे कब नाचत कर येऊ नका. म्हटले या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एक वेळा जर तो गुंतला ना मग तो कधी हसतो कधी रडतो. एक तास हसतो. जग त्याच्याकडे बघते याला वेळ तर नाही लागला ना. पण तो त्या नामचिंतनामध्ये एवढा तल्लीन झालेला असतो त्या आनंदामध्ये तो लय पावतो आणि म्हणून त्याची वागण्याची स्थिती बदलते. महाराज सांगतात आमचं इथे झालं या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळं आम्हाला सर्व सुखाचे अलंकार प्राप्त झाले आणि आमचं वागणं बदललं. आम्ही वागू लागलो आनंदी निर्भय. मग मात्र लोकांनी प्रश्न केला म्हटले महाराज हाच नामचिंतनाचा परिणाम आहे का. मला म्हणते नाही बरं अजून नामचिंतनाचा परिणाम आहे. अभंगाचं 3रं चरण असवायचा कोटे आठवते
की आमच्या वागण्यामध्ये बदल झाला कोणता? मला तिसऱ्या चरणातून सांगतात आसवायचा कोठे मोठे आठवणची नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आमच्या वागण्यामध्ये बदल झाला कोणता? तर आम्ही काय करतो आमचं आम्हाला कळत नव्हतं. यासाठी माऊली त्याला कराय त्या सगळे सुंदर माऊली सांगतात माऊली म्हणतात ऐका ते वर्तत दिसती देही तरी देहीला माझ्या ठाई मी त्यांच्या हृदयी समग्र असे म्हटले. ते संत महात्मे दिसायला दिसतात हो पण ते देहावर नसतात. माऊली त्याला अजूनही मोठी सांगतात तरी या देहावरी उदास आईच्या बरी. हे संत महात्मे या देहावरती सर्व प्रकारे उदास असतात. त्यांना काही कळत नाही आपण कुठे आहोत काय करतो याचं त्यांना भान राहत नाही. तुम्ही म्हणलं कशावरून? ऐका ज्यांचा अभंग सेवेला घेतलेला आहे तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात प्रसंग. एक दिवशी जगद्गुरु तुकोबारायांचे मेहुणे त्यांच्याकडे पाहुणे आले. जिजाबाईंनी तुकोबारायांना सांगितलं म्हटले महाराज माझा भाऊ बऱ्याच दिवसांनी पाहुणा आलेला आहे तो माझी विनंती आहे तुम्हाला काय करा आज भंडाऱ्यावर जाऊ नका घरीच थांबा. जिजाबाईंना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं म्हटलं मग तुझा भाऊ पाहुणा आला म्हणून मी घरी का थांबायचं? यावर जिजाबाईंनी सुंदर उत्तर दिलं म्हणते आहो असं काय म्हणता? माझा भाऊ म्हणजे तुमचा सोयरा झाला आणि सोयरा घरी आल्यानंतर त्या यजमानानं घरात थांबावं. महाराजांनी सांगितला बिगर माळेचा बिगर मुख्याचा सोयरा आपला नाही. आपला सोयरा तोच आहे कोणता? ते माझे सोयरे सगळ्याला सांगातो नाव आठवी ती विठोबाची. जे माझ्या भगवान परमात्म्याची माळ घालतात जे माझ्या भगवान परमात्म्याचा मुक्काम लावतात आणि जे माझ्या देवाचं नाव घेतात ते माझे सोयरे. आपला बिगर माळेचा आपला सोयरा नाही. आणि मग मात्र जिजाबाईंना वाईट वाटलं आणि जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. जिजाबाईंच्या डोळ्यातलं पाणी बघितलं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं म्हणते बघ जिजे वाईट वाटून घेऊन जाऊ तुझ्या आग्रह खातर मी थांबतो पण एक काम कर जेवण लवकर बनव तोपर्यंत मी ओट्यावरती बाहेर भजन करत बसतो. जिजाबाईला एवढा आनंद झाला महाराज कधी ना ऐकणारे जगद्गुरु तुकोबाराय ऐकले आणि त्यानंतर बऱ्याच दिवसाने आपला भाऊ आला म्हणून देखील जिजाबाईंना आनंद झाला. आणि म्हणून त्या जेवणाच्या गडबडीमध्ये त्या आनंदाच्या गडबडीमध्ये जिजाबाई जेवणामध्ये मीठ टाकायच्या विसरल्या. जेवण झालं महाराज तयार झाल्याबरोबर जिजाबाईंनी 2 पानं वाढली. जगद्गुरु तुकोबाराय एका पानावरती आपला भाऊ एका पानावरती सगळे पदार्थ वाढले आणि दोघही मिळून महाराज जेवायला बसले. तुकोबारायांनी पाणी फिरवलं आणि जेवायला सुरुवात केली. महाराज स्टार्ट टू एंड फिनिश महाराज सुरुवात केली ना जेवायला काय बघितलं नाही बाजूचा जेवतो का नाही जेवतो. पण जिजाबाईंचा भाऊ मात्र चाकत चाकत जेवू लागला. जिजाबाईंच्या लक्षात आले बघा तुम्ही जी चांगली सुगरण असेल ना त्या सुगरणीला जेवण कसं झालं विचारण्याची गरज लागतच नाही महाराज. पाहुण्याला चहा बनवून दिल्यानंतर तो पाहुणा चहा पिताना जर झुरके मारून प्यायला लागला ना समजायचो चहा चांगला झाला. याचे आमचा अनुभव गावाकडचा चहा असतो ना महाराज तो श्रीमंत चहा असतो पण शहरातला चहा मात्र फार विचित्र. बघा तुम्ही एक तो शहरात पाहुणे गेल्यानंतर पहिले पाहुण्याला विचारतात महाराज चहा घेणार का पहिलं विचारतात. पण विचारल्यानंतर महाराजांना जर चहा आला ना एक तो चहा कपात चहा येतो ना
तो का ब्रह्मचारी असतो संकेत महाराज. ब्रह्मचारी कसा समजतो? ज्या कपाला बशी नसते तो ब्रह्मचारी को. याच्याही पुढे शहरातला चहा कपामध्ये असा वाकून बघावा लागतो महाराज. पण गावाकडे या त्या माऊलीनं जर चहा दिला तर बशी सांडेपर्यंत चहा दिली जाते महाराज. कशा करता बोललो? जर ती सुगरण चांगली असेल तर जेवणाच्या तोंडाकडे बघितलं तरी तिला कळतं जेवण कसं झालेलं आहे. जिजाबाईंच्या लक्षात आलं माझा भाऊ नीट जेवला नाही, माझा भाऊ नीट जेवला नाही. दोघेही उठून गेले महाराज आणि जिजाबाई जेवायला जेवायला बसल्या. पहिला घास तोंडात घातल्यामुळे जिजाबाईंच्या लक्षात आलं जेवणात मीठ नाही. ताडकन उठले महाराज पानावरनं. जिथं तुकोबाला बाहेर बसलो तिथे येऊन म्हटले का हो तुम्हाला कळत नाही? तुकोबाला म्हटले जिथे काय झालं? अहो म्हटले माझा भाऊ नीट जेवला नाही. तुकोबाला म्हटले तुझा भाऊ नीट जेवला तर मी काय करायचं? अहो म्हटले असं कसं बोलता? माझा भाऊ नीट जेवला नाही याचं कारण जेवणात मीठ नव्हतं. मग मात्र तुकोबाला काढले म्हणते जिजे जेवणात मीठ टाकायचं काम तुझं का माझं? म्हटले नाही माझं. पण म्हटले घरातल्या मालकाने सांगायचं असतं आईनी झालं का खारट झालं घरातल्या मालकाने सांगायचं. यावर तुकोबाने उत्तर दिले जिजे तुला खरं सांगू माझ्या देहाची मला नाही चाड कोठे कसं गोड अनेकांचे. अगं माझ्या देहावरती विश्वास नाहीये. माझ्या देहाची मलाच चाल नाही तर तुझ्या भावाला गोड लागलं आंबट लागलं का करू लागलं मला कसं कळणार? यालाच म्हणतात आजवाईचा कोठे नाही. याचं कारण देहीच विदेही भोगदशा. हे संत महात्मे देहावर असतात पण विदेही अवस्थात असतात. महाराज सांगतात या नामचिंतनानं आम्हाला ही अवस्था प्राप्त झाली आणि शेवटची अवस्था महाराज सांगतात आपण शेवटचं म्हणे la
लागोडी दीपाप पुण्यांगा सर्व सकलालो सर्वालंकार आनंदी निर्भर दुर्लभसो जीवनामध्ये सुख समाधान प्राप्ती करता ज्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करता त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही आम्ही एका मोठ्या प्रेमाला भजन करू रोपाल सकाळी शिफ्टला निघाला महाराज. तिनं विचारलं 5 वाजता उठून त्याचा डबा तयार केला. 6 वाजता घरातून निघताना त्याच्या हातात डबा दिला
डबा घेऊन हा कामावर गेला. गेल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला आणि सुंदर असा चहा ठेवला महाराज. आणि असा अचानक पाऊस पडल्यामुळे वातावरण बदललेलं, थोडस गार पडलं होतं. आणि म्हणून तिनं चुलीच्या शेजारी बसली आणि चहाचा कप हातात घेतला आणि चहा प्यायला सुरुवात केली. चहा पिता पिता तिच्या लक्षात आलं चुलीतली डलपी जळत जळत बाहेर आली होती. तिने विचार केला डलपी आत सरकवावी. हाताने सरकवणार एवढं तिच्या लक्षात आलं. नवऱ्याने सांगितलं जरा डोकं वापरून काम करा. तिनं चहाचा कप हातातला बाजूला ठेवला. जरा मागच सरकली. असं डोकं खाली केलं. त्या चुलीतल्या ढलपीला लावलं आणि दिली ना सरकून. बघता काय गेली ना जळून. हे 3 वाजता कामावरून सुटलं. घरात आल्याबरोबरीने दरवाजा ठोकल्यामुळे दरवाजा उघडला आणि ह्यानं बघितलं सुंदर ते ध्यान म्हटले काय झालं. म्हटले तुम्ही सांगितलं डोकं वापरून काम करा. आता डोकं वापरून काम करा म्हणजे डोकं घालून करा का डोक्याचा विचार करून करा. याला म्हणतात वाच्यार्थ लक्षार्थ. हाही दृष्टांत कमी पडत असेल तर दुसरं सांगतो. एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं म्हटले बघा औषध जरा जास्त कडक आहे, थोडं जास्त पाण्यातून घ्या. यानं महाराज औषधाची बाटली घेतली आणि 5 ढालका ठेवून गेला. ढाल काठीच्या धरण्याच्या जवळ तो गाड्या गाड्यावर पाण्यात उभा राहिला. एका हातात त्यानं बाटली घेतली, एका हातात चमचा घेतला आणि औषध पिऊ लागला. धरणावर झालेल्या लोकांनी म्हणजे पुढे काय करता म्हटलं काही नाही डॉक्टरने सांगितलंय जास्त पाण्यातून घ्या. म्हणजे जास्त पाण्यात उभं राहून घ्या का जास्त पाणी टाकून घ्या. याला म्हणतात वाच्यार्थ लक्षार्थ. जगद्गुरु तुकोबारांनी प्रमाण वापरलं. तुका म्हणे मी झालो अग्निरूप. महाराज म्हटला मी अग्निरूप झालो म्हणजे काय झालो तर याचा अर्थ असा आहे महाराजांनी या आपल्याला नामाला अग्नी म्हटले. महाराज म्हटले अग्नीमध्ये जशी काहीतरी जाळण्याची ताकद आहे तसं या नावामध्ये आपल्या अनंत जन्माची पाप जाळण्याची ताकद आहे. महाराज प्रमाण सांगतात नाम संकीर्तन अनंत जन्माची पाप जाळण्याची ताकद या नामामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या नामाला इथं अग्नी म्हणतात. महाराज म्हणतात आम्ही नामरूप झालो म्हणजे तुका म्हणे आम्ही अग्निरूप झालो आणि त्याचा परिणाम असा झाला लागून दे पाप पुण्यांगा. आमच्या अंगाला पापही लागलं नाही आणि पुण्यही लागले नाही. तुम्ही म्हणाल असं कसं. एकच लक्षात ठेवा शास्त्रानं कर्माचे 2 प्रकार सांगितले. एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. विहित कर्मानं पुण्याची प्राप्ती होते आणि निषिद्ध कर्मानं पापाची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल आम्ही जीवनात पाप करणारच नाही. हाय का आपल्या बसलेले म्हणजे एक तर की जीवनात मी पाप केलंच नाही. याचे पुढे जाऊन सांगू. महाराजांचं सुंदर प्रमाण आहे. महाराज म्हणतात पुण्य करता होय पाप. म्हणजे पुण्य करता करता देखील आपल्या हातून पाप घडतं. तुम्ही म्हणाल कसं. मुंबईवरून महाराष्ट्र स्टेशनला आला. गाडीची वाट बघत बसलेला असताना एक भिकारी तुमच्या जवळ आला आणि त्यांनी हात पुढे केला. म्हटले दादा सकाळपासून काही खाल्लेलं नाही, 5 रुपये द्या. तुम्ही विचार केला 5 रुपयाला वडापाव पण येत नाही म्हणून तुम्ही त्याच्या हातावर 10 रुपये दिले. देताना मनात विचार केला मी काहीतरी पुण्य केलं. पण असेच 10,000 रुपये त्यांनी बऱ्याच जणांकडून जमा केले आणि सरकार मान्यमध्ये गेला तर तुम्ही दिलेल्या पैशाचं पाप झालं का पुण्य झालं. महाराज सांगतात पुण्य करिता होय पाप. महाराज म्हटले पण आम्ही एकच केलं जीवन
आमची सुटका करून घेतली की कोणत्याही प्रकारचा आम्हाला तापही लागत नाही आणि कोणत्याही प्रकारचं पुण्यही लागत नाही म्हणून महाराज म्हणतात लागोनी दीपा सर्व सुबलालो सर्व अलंकार आनंदी निर्भर त्या संत महात्म्याने हे तुला आम्हाला सांगितलं त्या संत महात्म्याचं तुम्ही आम्ही एका मोठ्या प्रेमाने भजन करू ज्ञानेश्वर समाधान सर्व सुबलालो सर्व अलंकार आनंदी निर्भर असो ऐसा मोठ्या चोच नाही तीही तवडी वरुदशा सर्व सुबलालो सर्व अलंकार आनंदी निर्भर तुका आम्ही झालो अभिरूप लागून दीपा पुण्यांगा सर्व सुबलालो सर्व अलंकार आनंदी निर्भर माझ्या अल्पमतीप्रमाणे जसं काही अभंगावर बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे जे चांगलं आहे ते माझ्या समोरून तुम्ही घ्या जे चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला परत करा आणि म्हणून झालेली सेवा साईबाबांच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व सकल संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो ज्यांनी या कीर्तनाला उत्तम अशी साथ दिली ते आमचे अनिकेत महाराज त्याचबरोबर आमचे धुमाळ साहेब त्यानंतर आमच्या असलेला राहुल दादा आणि ही सर्व मंडळी ज्यांनी कीर्तनाला उत्तम अशी साथ केली त्यांच्याही चरणावरती सेवा समर्पित करतो ज्यांनी उत्तम असा मृदंग वाजवून मला कीर्तनाला साथ केली त्या मृदंगचार्यांच्या देखील चरणावर सेवा समर्पित करतो ज्यांनी हा सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यांच्याही चरणावरती सेवा समर्पित करतो आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला घेऊन आला ते म्हणजे आमचे महेंद्र दादा मालुसरे आणि आमचे राजू दादा भोपळे यांच्याही चरणावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पुढे आलेलो तरी निम्न ते पुढे अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनोद असे तैसे गते प्रमे होईल उन्हे ते म्हणजे दिली तुकाराम शिवाजी महाराज संभाजी महाराज भगवान की भारत माता की इथे थांबायचं सर्वांनी कोणी उठायचा प्रयत्न करू नका आजची जी कीर्तन सेवा झालेली ती आपल्या महाड तालुक्याचं भूषण ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांनी अतिशय सुंदर असं प्रकारची आजची कीर्तन सेवा केलेली आहे आणि आपल्याला मी भूत दिलेला आहे तरी मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे तरी त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा मी भूषण मालुसरे योगेश त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन यायचे आणि महाराजांना सन्मानित करायचं आपल्या गावाच्या वतीने योगेश तसेच आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भरपूर आपल्याला व्यक्ती आले की लाईट नसताना सुद्धा आजचा कार्यक्रम जो आपला पार पडला
हा कार्यक्रम पार पडत असताना आपण जनरेटरच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पाडला आणि या जनरेटरची सेवा ज्यांनी आपल्याला केली अनिल भाऊ मालुसरे त्यांचं आवर्जून नाव घेऊन वाटतं, कारण का आज त्याची व्यवस्था जर झाली नसती आता कार्यक्रम आपल्याला खूप ज्या आनंदात आपण पार पाडला त्याप्रमाणे आपल्याला त्याचा आनंद घेता आला नसता. आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी ज्यांनी जी स्पीकरची व्यवस्था केली ती किशोरनी अतिशय आजचा हा जो स्पीकरची व्यवस्था केली त्या खरोखर कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही आणि असा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. आपण सर्वांनी शांततेत हा कार्यक्रम अतिशय मनसोक्त त्याचा आनंद लुटलेला आहे. मी भूषण आणि योगेश यांना विनंती करतो की महाराजांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद महाराज. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या एका फोनवर आम्ही तुम्हाला तारीख सांगितली आणि तुम्ही काही क्षणाचा वेळ न लावता तुम्ही आमची तारीख घेतली त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि त्याचप्रमाणे आजचा जो आपला हरिपाठाचा कार्यक्रम झाला अनिकेत महाराज आणि त्याचे सहकारी निगडे गोळेकोड मोहोत आणि पारमाची असा सामुदायिक हरिपाठ झाला. तरी या हरिपाठ मंडळाचं देखील सर्वांचा आम्ही प्रत्येक गावातला एक एक प्रतिनिधी येते त्यांना आम्ही श्रीफळ देऊन सन्मानित करणार आहोत. तरी त्यांनी त्यांचा सन्मान होता प्रत्येक महिन्याने ऐकेल. मोहोत ग्रामस्थ या महिला मंडळ या एक दोघी मोहोत ग्रामस्थ एक महिला पारमाची महिला या मनीषा खोपडे या तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला कीर्तनाला साथ दिली ते अनिकेत महाराज, आमच्या स्वानंद हरिपाठ मंडळाचे अध्यक्ष भरत महाराज, दुमा महाराज, राहुल महाराज आणि सर्व आमचे सवंगडी या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे कुणाल आणि स्वराज पकवाजवर्धक मृदुंगमणी यांचं देखील अभिनंदन करतो. मी या ठिकाणी उद्याचे कार्यक्रम उद्याचा जो नियोजित आपला कार्यक्रम आहे त्याचं मी वाचन करतोय. त्याप्रमाणे आपल्याला उद्या सकाळी उठल्यानंतर उद्या आपला शनिवार पहाटे 5 ते 7 काकड आरती होणार आहे आणि या काकड आरतीसाठी सर्व ग्रामस्थ MIDC मंडळ, बडोदा मंडळ, पुणे मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहायचे. त्याचप्रमाणे अनिकेत महाराज आणि सर्व सहकारी हे देखील इथं उपस्थित राहणार आहेत. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्यानंतर 7 ते 9 साई हनुमान अभिषेक साठी असणारी मंडळी आहेत ते प्रकाश तुळशीराम जनावडे, विष्णू मारुती खोपडे, नितेश सुरेश मालुसरे, विशाल जाधव, सचिन तुकाराम मालुसरे, संदीप शरद मालुसरे यांनी उद्या
बरोबर 7 ते 9चा आपला अभिषेकचा कार्यक्रम आहे. टायमामध्ये वेळेमध्ये सर्वांनी हजर राहायचंय, कारण का उद्याचा दुपारी 12 ते 1:30 पर्यंत महाप्रसाद आहे आणि त्यानंतर आपला मिरवणूक जो पालखी सोहळा आहे तो 3 ते 5 आहे. कारण का उद्या आपले बाहेरचे कीर्तनकार आहेत, मोठे कीर्तनकार आहेत. पावसाचे वातावरण कसं आहे काय नाही तर आपल्याला अशा प्रकारची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे पालखी जो आपली निघणार आहे ते टायमामध्ये निघणार आणि बरोबर 5 वाजता पालखी आपल्याला मंदिरामध्ये आणायची. त्यानंतर आपला सामुदायिक हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपला याच टायमावर 7 ते 9चा टायमिंग आहे कीर्तनाचा. त्या वेळेमध्ये उद्याचं कीर्तन होईल आणि नंतर हरिजागर होणार आहे. आजचा हरिजागर आहे तो ग्रामस्थ मंडळ उंबरगे, सुनेभाऊ, वरण, कुंभारकोण आणि धरणाची वाडी असा हा आजचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि इथून पुढे जो होणार आहे तो तुम्ही ज्याची वाट बघताय तो भोजनाचा कार्यक्रम. सर्व तरुण मंडळीला विनंती करेल की त्यांनी भोजनाची व्यवस्था करायची आणि आजच्या या सकाळपासून जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आज सकाळी नाश्त्याची व्यवस्था ज्यांनी केली ते आमचे गेलुदादा मालुसरे, जे सकाळपासून इतर जे लोक काम करत होते त्यांच्यासाठी त्यांनी वडापाव मागून त्यांची नाश्त्याची व्यवस्था केली. त्यानंतर दुपारी जी पंगत झाली ते विष्णू मारुती खोपडे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ जी पंगत घातलेली त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. आणि आता जी संध्याकाळची पंगत आहे ते अरविंद मालुसरे आणि विजयदादा मालुसरे यांची जी आताची पंगत आहे या दोन्ही ज्या पंक्ती झालेल्या त्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तर तत्पूर्वी बाकी सर्व मंडळांनी सन्मान हा पंगत चालू असताना होईल, त्यांचा सत्कार आपण सगळं सोडवत असताना करू. तत्पूर्वी सर्वांनी बैठक राखून घ्यायचे आणि भोजनाची व्यवस्था करायची. जय